नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, RW अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। मी होमराज लोणबले। तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जी आपली साप्ताहिक टेस्ट सिरीज स्पेशल पोलीस भरतीकरिता आपण जे घेत असतो त्याच्यामधील पेपर तिसरा, ह्या पेपर जो तिसरा पेपर होता त्याच्यामधील जे 25 प्रश्न बुद्धिमत्ताचे होते त्या 25ही प्रश्नाचे विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत। याच्या आधी जे टेस्ट घेतल्या त्यांच्यामधील जे प्रश्न होते त्यांचं विश्लेषण आपण आपल्या RW अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून आपण टाकलेलं आहे। तुम्हाला जर त्याचं विश्लेषण बघायचं असेल तर तुम्ही आमच्या RW अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर त्याचं विश्लेषण बघू शकता। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त स्टुडंटपर्यंत शेअर करा। चला बघा, या टेस्टमध्ये पहिला रिझनिंगचा प्रश्न काय होता तर बघा, विसंगत घटक ओळखा। विसंगत घटक ओळखायचा आहे आपल्याला। विसंगत घटक ओळखा असा होता। याच्यामध्ये बघा विसंगत काय आहे आपल्याला बघू। बघा, वर्तुळ आहे, त्यानंतर आहे शंकू आणि अर्धगोल आणि गोल। याच्यामध्ये आपल्याला विसंगत वेगळा ओळखायचा आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं जर आपण पाहायला गेला तर वर्तुळ ही जी आकृती आहे हे 2D आहे, ठीक आहे, 2 डायमेन्शन। त्यानंतर बघा, अर्धगोल ही 3 डायमेन्शन आहे, शंकू ही 3 डायमेन्शन आहे, गोल ही 3 डायमेन्शन आहे। जर याचा विचार केला तर ही 3 आकृत्या, ह्या 3ही आकृत्या 3D आहेत। काय आहेत? 3D, ठीक आहे, 3D आहेत, पण हे आहे 2D। म्हणून याच्यामध्ये वेगळ्या काय असायला पाहिजे तर वर्तुळ असायला पाहिजे। म्हणजे या प्रश्नाचा उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, वर्तुळ। ठीक आहे, चला त्याच्यानंतरचा प्रश्न बघूया। त्याच्यानंतरचा दुसरा प्रश्न होता या टेस्टमध्ये बघा, तर बघा बँक हा शब्द आहे, बँक, ठीक आहे। या शब्दासाठी 2, 5, 0, 11 असं लिहिलेलं आहे। तर आपल्याला पुणेसाठी काय असेल त्या सांकेतिक भाषेमध्ये याचं उत्तर काढायचं आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये काय केलेलं आहे बघा, याचा नंबर किती असते तर बी चा नंबर असते 2, ए 1 नंबरवर असते, हा 14 नंबरवर असते आणि हा 11 नंबरवर। आपण जर पाहिले तर बघा, हा बी चा 2 क्रमांक तशाच तसा लिहिलेला आहे आणि हा 11 जशाच तसा लिहिलेला आहे। मग याच्यानंतर बघा, हा जो 1 आहे, 1 मध्ये +4 केलेला आहे आणि याच्यामधून -4 केलेला। बघा, पहिला जो अंक आहे तो जशाच तसा लिहिलेला आहे त्याचा क्रमांक, त्यानंतर शेवटच्याचा जशाच तसा क्रमांक लिहिला आहे आणि ज्याच्यामध्ये सेकंड नंबर आहे त्याच्यामध्ये +4 केलेला आहे आणि जो थर्ड नंबर आहे त्याच्यावरून -4 केलेला आहे। बघा पुणेला आपण कसं लिहू शकतो, पुणेमध्ये बघा पुणे, ठीक आहे, याच्यामध्ये याचा क्रमांक 16 आहे। मग इथे 16 असेल तर नंतरही 16 असायला पाहिजे। त्यानंतर यू कितीचे 21 मधून आपल्याला 21 मध्ये आपल्याला 4 प्लस करायचे आहेत। 21 आणि 4 किती होणार 25। त्यानंतर बघा, याच्यामधून हा कितवा क्रमांक आहे 14व्या, 14 मधून 4 मायनस करायचे आहेत। मग 14 मधून 4 गेले किती 10 आणि ईचा क्रमांक आहे 5, शेवटी 5 जशाच तसे लिहायचे आहेत। म्हणजे आपला उत्तर येणार आहे 16, 25, 10, 5, 16, 25, 10, 5 ऑप्शन नंबर ए, ऑप्शन ए या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। ठीक आहे, त्याच्यानंतरचा प्रश्न बघा, जर शिक्षक दिन मंगळवारी असेल, शिक्षक दिन कधी मंगळवारी असेल, जर शिक्षक दिन मंगळवारी असेल तर त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या दिवशी असेल। ठीक आहे, बघा विद्यार्थी मित्रांनो, आपला शिक्षक दिन हा 5 सप्टेंबर म्हणजे 5 तारीख 9वा महिना, ठीक आहे, या तारखेला आहे आणि या तारखेला असते, या तारखेला दिलेलं आहे मंगळवार। काय दिलं आहे मंगळवार। आपल्याला गांधी जयंतीचा दिवस काढायचा आहे। मग गांधी जयंती असते 2 ऑक्टोबर या दिवशी असते, या तारखेला असते, या तारखेचा आपल्याला दिवस काढायचा। काय करणार बघा, याच्यामध्ये आपण हा जो दिवस आहे म्हणजे 5 तारखेचा दिवस आहे तो हिशोबात घेणार नाही। मग हिशोबात नाही घेतले तर बघा, 9व्या महिन्यामध्ये एकूण 30 दिवस किती असतात 30 दिवस। 30 पैकी 5 दिवस जर गेले तर त्याच्यामध्ये किती दिवस उरले 25। ठीक आहे, म्हणजे आपण म्हणू शकतो त्या वर्षीचे त्या महिन्याचे 25 दिवस विषम आहेत। आणि त्याच्यानंतर आहे आपल्याला जायचं आहे 2 ऑक्टोबर,
म्हणजे हे 25 दिवस आणि हे 2 दिवस, एकूण किती दिवस झाले 27 दिवस. 27 भागीला जर 7 केले तर 7 त्रिक 21 उरले किती, तर किती उरले 6. आता बघा आपल्याला 9व्या महिन्यापासून 10व्या महिन्यापर्यंत म्हणजे समोर जायचं आहे. कुठे जायचं आहे, समोर. आपल्याला समोर जायचं आहे आणि हे किती दिवस, 6 दिवस समोर जायचं आहे. आपण जर 7 दिवस समोर गेलो, 7 दिवस समोर गेलो तर पुन्हा मंगळवारच येईल. मग त्याच्या आधीचा दिवस म्हणजे कोणता, सोमवार या प्रश्नाचा उत्तर असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा. हा याच्यामध्ये इथं क्वेश्चन मार्क जो आहे चिन्ह, याच्यामध्ये काय आकृती येईल ते आपल्याला काढायचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो काय दिलंय इथं, जर तुम्ही पाहिले तर 1 2 3 रेषा आहेत आणि ह्या 3 रेषासाठी 1 2 3 त्रिकोण दिलेले आहे. मग त्याच्यानंतर बघा इथं 1 2 3 4 5 6 रेषा आहेत, म्हणजे याचा उत्तर असणार आहे षटकोन. काय असणार आहे, षटकोन. बघा 1 2 3 4 5 6 अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, षटकोन. ठीक आहे. जी इथं जेवढ्या रेषा आहेत तेवढीच आकृती बनलेली आहे, म्हणजे 3 रेषा म्हणजे त्रिकोण, 6 रेषा आहेत म्हणून षटकोन बनणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा. हा बघा याच्यामध्ये काय केलेलं आहे, 9 2 33 3 12 45 इथं स्टार आहे, आपल्याला स्टारची किंमत काढायची आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो काय केलेलं आहे, 9 आणि हे 2 किती झाले 11. बघा 9 + 2 म्हणजे किती झाले 11 आणि गुणिला 3 केलेलं आहे म्हणजे किती झाले 33. आधी त्यांची बेरीज केलेली आहे. आधी काय केलेली आहे बघा, 9 + 2 बरोबर 11 आणि गुणिला 3 म्हणजे किती झाले 33 झाले. बघा इथं आपण तो लॉजिक लावलेला आहे. आता दुसरे तर तो तसंच आहे की बघू, आहे का बघू. बघा 3 + 12 3 + 12 किती झाले 15 आणि 15 गुणिला 3 15 गुणिला 3 बरोबर किती झाले 45. बरोबर आहे, आपण लावलेला लॉजिक आहे तो बरोबर आहे. मग इथे तसंच होईल. आपल्याला 63 उत्तर काढायचं आहे 63. आता 63 उत्तर काढायचं आहे पण तो गुणिला 3 करून काढायचं आहे, म्हणून आपण काय करणार 63 भागीला 3 करू. काय करू 63 भागीला 3 3 3 2 6 21 त्रिक 63. ठीक आहे. आता बघा 21 त्रिक 63 म्हणजे या दोघांची बेरीज 21 व्हायला पाहिजे. इथं किती आहेत 7 आणि 7 21 मधून 7 जर मायनस केल्या तर उत्तर किती येतो 14. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे 14, ऑप्शन नंबर डी, ऑप्शन डी 14. ठीक आहे. चला अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे 14. म्हणजे दोघांची बेरीज गुणिला 3, दोघांची बेरीज गुणिला 3, दोघांची बेरीज गुणिला 3 अशा प्रकारे हा प्रश्न होता. ठीक आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न बघूया. बघा हा इथं थोडीशी गडबड आहे, 1 मिनिट. बघा इथं ठीक आहे, इथं 9 असायला पाहिजे. 1 मिनिट, इथं 9 आहे. ठीक आहे, म्हणजे हे 129 आणि नंतर आहे क्वेश्चन मार्क. ठीक आहे. बघा हा बघा विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये काय झालेलं आहे 3 5 9 17 33. ठीक आहे. याच्यामध्ये बघा 3 आहे, त्यानंतर 5 आहे, त्यानंतर 9 आहे, त्यानंतर 17 आहे, नंतर 33 आहे, नंतर 65 आहे, नंतर 129 आहे. इथं क्वेश्चन मार्क आहे. आता बघा याच्यामध्ये प्रश्न सोडवताना कसं सोडायचं बघा विद्यार्थी मित्रांनो. काय केलं बघा 3 गुणिला 2 बरोबर किती 6 -1 5 म्हणजे गुणिला 2 -1 10 दुने 20 नाही सॉरी 5 दुने 10 5 दुने किती 10 10 5 दुने 10 10 -1 बरोबर किती होणार 9. बघा असं दिलेलं आहे. मग 9 गुणिला 2 किती 18 बरोबर आणि 18 -1 किती झाले 17. ठीक आहे. अशा प्रकारे गुणिला 2 -1 गुणिला 2 -1 केलेलं आहे. मग आपण काय करणार याला गुणिला 2 करू. गुणिला 2 जरी केले आपण गुणिला 2 जरी केले तर बघा 2 9 18 8 हातचा 1. ठीक आहे. 2 दुने 4 आणि 1 5 आणि 2 1 2 म्हणजे 258 हा उत्तर येणार आहे. पण -1 जरी केला तर किती 257 किती 257 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. ऑप्शन नंबर 257 ऑप्शनमध्ये नाही सॉरी 257 असायला पाहिजे. ओके 257. ठीक आहे. ऑप्शनमध्ये गडबड आहे. 257 या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. ठीक आहे 257. ठीक आहे 257. ओके 1 मिनिट.
ठीक आहे, 257 या प्रश्नाचा उत्तर आहे. ठीक आहे, चला त्यानंतर बघा, रमेश उत्तरेकडे 4 किमी गेला, त्यानंतर डावीकडे 4 वेळा 3 किलोमीटर, 8 किलोमीटर, 6 किलोमीटर आणि 4 किलोमीटर वळला. आता तो सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावर आहे? बघा काय झाला, रमेश उत्तरेला 4 किलोमीटर, इथून कुठेतरी उत्तरेला 4 किलोमीटर गेला असेल. आकृती व्यवस्थित काढणे गरजेचं आहे, कारण हा प्रश्नाचं उत्तर सोडवायचं असेल तर तुमची आकृती व्यवस्थित बनली पाहिजे. बघा आधी उत्तरेला 4 किलोमीटर गेला, त्याच्यानंतर उजवीकडे वळला इकडे, उजवीकडे वळला. ठीक आहे, उजवीकडे वळत किती वेळा? 4 वेळा. बघा किती किलोमीटर गेला? 3. किती गेला? 3. उजवीकडे 3 किलोमीटर गेला. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा पुन्हा उजवीकडे किती? 8 गेला. उजवीकडे किती गेला? 8 किलोमीटर. ठीक आहे, उजवीकडे 8 किलोमीटर गेला. त्यानंतर पुन्हा उजवीकडे किती गेला? 6 किलोमीटर गेला. उजवीकडे 6 किलोमीटर गेला. ठीक आहे, आणि शेवटी कोणाकडे? उजवीकडे. शेवटी उजवीकडे किती गेला? 4 किलोमीटर गेला. किती किलोमीटर? 4 किलोमीटर गेला. तर असं म्हटलंय की तो सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावर आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण जरी पाहिलं तर हा उत्तरेला 4 गेला होता आणि येताना सरळ 8 आला, पुन्हा इकडे वळून हा 4 गेला, म्हणजे हे 4 आणि हे 4 हा सरळ याच लाईनमध्ये आलेला आहे. म्हणजे वरून खाली 8 गेला होता आणि हे 8 आणि हे 8 हे टोटल किती आहे? सारखा अंतर आहे. म्हणजे याचा अर्थ हा जो अंतर आहे हा आपल्याला शोधावा लागेल. आता बघा हा या ठिकाणी होता, जाताना इकडे 3 गेला पण येताना 6 आला, म्हणजे याचा अर्थ जाताना 3 गेला येताना 6 आला, म्हणजे हा अंतर किती असायला पाहिजे? 3 किलोमीटर असायला पाहिजे. किती किलोमीटर? 3. म्हणजे या प्रश्नाचा उत्तर हा मूळ ठिकाणापासून या ठिकाणी आलेला आहे. तर किती किलोमीटर आहे? हा 3 किलोमीटर अंतर आहे. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी. ठीक आहे, चला त्याच्यानंतरचा प्रश्न बघा, पी हा क्यू पेक्षा मोठा आहे. ठीक आहे, पी हा क्यू पेक्षा, बघा पी हा कोणापेक्षा? क्यू पेक्षा मोठा आहे. ठीक आहे, त्यानंतर काय म्हणते? उंच आहे. आर हा पी पेक्षा उंच आहे. आर हा कोणापेक्षा उंच आहे? आर हा पी पेक्षा उंच आहे. आर हा पी पेक्षा उंच आहे. टी हा सर्वात, ठीक आहे, त्यानंतर बघ हा यस हा आर पेक्षा उंच आहे. यस हा आर पेक्षा उंच आहे. आणि त्यानंतर म्हणलेलं आहे टी हा सर्वात उंच आहे. टी हा सर्वात उंच आहे. अशा प्रकारे आपण त्या सगळ्यांची उंचीनुसार मांडणी केलेली आहे. त्यानंतर म्हटलेलं आपल्याला अशा प्रकारे मांडणी केल्यानंतर म्हटलेलं आहे की उंचीच्या तुलनेत मध्यभागी कोण आहे? उंचीच्या तुलनेत मध्यभागी कोण आहे? बघा मग उंचीच्या तुलनेत जर आपण मध्यभागी काढला तर मध्यभागी कोण असणार आहे? आर हा मध्यभागी असणार आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे आर. ठीक आहे, आर हा मध्यभागी आहे. ठीक आहे, चला त्याच्यानंतरचा प्रश्न पाहूया. बघा आज रविवार आहे. परवा 15 तारीख होती म्हणजे परवा म्हणजे तो समोरचा परवा नाही आहे, मागचा परवा आहे. परवा काय होती? तर 15 तारीख होती. तर 3 दिवसानंतरची तारीख व वार कोणता? बघा काय म्हणते? आज रविवार आहे. रविवार बघा आजचा कोणता वार आहे? रविवार आहे. म्हणजे कालचा कोणता वार असायला पाहिजे? शनिवार. काय असायला पाहिजे? शनिवार. म्हणजे परवाचा कोणता वार असायला पाहिजे? शुक्रवार. कसायला पाहिजे? शुक्रवार. त्यानंतर बघा परवाची 15 तारीख होती. परवाची काय होती? 15, म्हणजे कालची 16 होती आणि आजची 17 तारीख असायला पाहिजे. मग काय म्हणताय? 3 तर 3 दिवसानंतर बघा आज, उद्या 1, 2, 3 हे 3 दिवस आणि हा नंतरचा दिवस बघा. मग हे किती आहे? 16, 17, 18, 19, 20 आणि 21. म्हणजे बघा आजपासून 3 दिवसानंतर म्हणजे हे 3 दिवस आणि हा नंतरचा दिवस म्हणजे 21 तारीख असायला पाहिजे. ठीक आहे, आता दिवस काढायचा आहे आणि तसं तर ऑप्शनमध्ये एकच आहे 21 तारीख, म्हणजे हा उत्तर असायला पाहिजे गुरुवार. बघा आजचा रविवार आहे, त्यानंतर शुक्रवार, त्यानंतर रविवार नंतर आहे सोमवार. कोणता आहे? सोमवार. त्यानंतर आहे मंगळवार, त्यानंतर बुधवार आणि गुरुवार. म्हणजे 3 दिवसानंतरचा वार असणार आहे 21 तारीख गुरुवार दिवस. ठीक आहे, 21 तारीख आणि गुरुवार दिवस. ठीक आहे, चला त्याच्यानंतरचा प्रश्न पाहूया. 21 तारीख गुरुवार दिवस आहे ऑप्शन डी. चला त्याच्यानंतरचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो. ओके, हा 3 दिलाय 3, त्यानंतर 243, तर 5
जी किती बघा, याचा संबंध हा याच्यासोबत असतो, याचा संबंध हा याच्यासोबत असतो, तर याचा संबंध काय आहे बघा. आपण जर पाहिला तर हा जो आहे 243 हा 3चा पॉवर 5 आहे. 3चा पॉवर किती आहे 5, म्हणजे 3 गुणिला 3 गुणिला 3 गुणिला 3 गुणिला 3 असा जर याचा गुणाकार केला तर 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 त्रिक 81, 81 गुणिला जर 3 केले तुम्ही तर 3 1 3, 3 8 24 बघा किती होतो तर 343. म्हणजे हा जर 3चा पॉवर 5 असेल तर मग आपल्याला 5चा पॉवर 5 काढावा लागेल. बघा 5चा पॉवर किती तर 5चा पॉवर 5 काढावा लागेल आणि 5चा पॉवर 5, 5चा पॉवर म्हणजे 5 किती म्हणजे किती तो तर 3125 होतो. कारण बघा 5चा पॉवर 4 म्हणजे किती होतो तर 625 आणि 625 गुणिला जर तुम्ही 5 केले तर बघा 5 वजा 25 5 हातचे 2, ठीक आहे. त्यानंतर बघा 5 दुने 10 2 12 2 हातचा 1, 5 छक 30 आणि 1 31, 3125 हा या प्रश्नाचं उत्तर आहे. त्याचा पॉवर 5 केलेला आहे, त्याचा घातांक पॉवर किती आहे 5 आहे, ठीक आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा. हा बघा नंबर सिरीज काढायची आपल्याला, नंबर सिरीज बघा, ठीक आहे. याच्यामध्ये बघा काय केलेलं आहे, इथं काय केलं बघा विद्यार्थी मित्रांनो, 2 5 14 ह्याच्यामध्ये बघा 2 गुणिला 3 बघा इथं काय केलेलं आहे 2 गुणिला 3 किती 2 गुणिला 3 आणि -1 केलेलं आहे. बघा आपण जरी पाहिलं तर 2 गुणिला 3 बरोबर किती 6 -1 बरोबर 5. बघा 5 गुणिला 3 बरोबर किती 15 -1 म्हणजे किती 14. 14 नंतर बघा 14 गुणिला 3 14 त्रिक 42 -1 बरोबर किती होणार 41. अशा प्रकारे सोडवत दिलेलं आहे. मग आपल्याला काय करावं लागेल 300 किती 56 गुणिला 3 आणि -1 करावं लागेल. बघा 3 5 15 5 हातचा 1, 3 6 18 19 9 हातचा 1, 3 त्रिक 9 आणि 1 10, 195 मधून -1 करा म्हणजे 1095 मधून -1 करा म्हणजे 1094 या प्रश्नाचा उत्तर असायला पाहिजे. 1094 काय आहे 1094 ऑप्शन आहे, ऑप्शन बी या प्रश्नाचा उत्तर आहे 1094, ठीक आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न बघूया. हा त्याच्यानंतरचा प्रश्न बघा, चौकोनामध्ये काही संख्या दिलेल्या आहेत आणि ते आपल्याला सोडवायचे आहेत. बघा काय झालेलं आहे इथं बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं दिलेलं आहे 7 5 2 33, नंतर 3 6 8 10, नंतर 4 क्वेश्चन मार्क. ह्या क्वेश्चन मार्कच्या जागी काय येणार आहे ते आपल्याला काढायचं आहे. क्वेश्चन मार्कच्या जागी काय येणार ते काढायचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो काय झालं इथं बघा 5 गुणिला 7 या दोघांचा गुणाकार केलाय. 5 7 35 -2, 35 मधून किती गेलेले 2 गेले आहेत. बघा 5 7 गुणिला 5 किती झाले तर 35 आणि 35 -2 म्हणजे किती आला 33. हा इथं आपण लॉजिक लावला. दुसरे ते बघूया की तसंच आहे का. बघा त्यानंतर बघा 3 6 18, 18 -8 किती झाले 10 म्हणजे बरोबर आहे. बघा 3 गुणिला 6 बरोबर किती झाले 18 आणि 18 मायनस किती 8 तर किती झाले 10. आता याच्यामध्ये आपल्याला 33 उत्तर काढायचं आहे. पण 33 उत्तर काढण्याच्या आधी काय केलेलं आहे, ही संख्या यांच्या गुणाकारातून ही संख्या मायनस केली आहे म्हणजे हा उत्तर येतो. मग याचा अर्थ आपल्याला जर ह्यांचा गुणाकार करायचा तर ही संख्या याच्यामध्ये प्लस करावं लागेल. म्हणजे 33 आणि 3 36 उत्तर आला पाहिजे. किती आला पाहिजे 36. म्हणजे 4 गुणिला किती करायला म्हणजे 36 येईल तर 4 9 36. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे 9. 4 9 36. 36 मधून 3 गेले 33. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर असता ऑप्शन नंबर सी उत्तर आहे 9, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा बघा विद्यार्थी मित्रांनो, या शब्दाला असं लिहिलेलं आहे तर या शब्दाला कसं लिहितील. बघा विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये काय केलेलं आहे बघा, एक मिनिट बरं इथंच सांगतो तुम्हाला. बघा इथं हे जे 2 आहेत 2 हे 2 n आणि u यांची जागा अदलाबदल केलेली आहे. बघा u समोर गेला n नंतर गेला. त्यानंतर m आणि b याची जागा अदलाबदल केलेली आहे. नंतर e आणि r यांची म्हणजे 2 अंकांची जागा 2 अल्फाबेट
दोन अल्फाबेटची जागा अदलाबदल केलेली आहे. मग इथे तसंच होईल बघा. इथं काय होणार, जी आणि एच ची जागा अदलाबदल होईल. म्हणजे एच समोर जाणार, जी नंतर जाणार. त्यानंतर बघा ओ आणि एस, त्याच्यामध्ये एस समोर जाणार आणि ओ इथं, आणि टी जशाच तसा राहील. बघा जी एच एस ओ टी, जी एच एस ओ टी, सॉरी एच जी एस ओ टी, एच जी एस ओ टी. ऑप्शन किती आहे, ऑप्शन सी एच जी एस ओ टी. ठीक आहे. तर अशा प्रकारे याची काय असेल, अदलाबदल केली असेल. ठीक आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा. सोहम त्याच्या घरापासून, बघा सोहम त्याच्या घरापासून 50 मीटर अंतर दक्षिणेला गेला. बघा सोहम, इथं घर आहे, सोहम त्याच्या घरापासून 50 मीटर कुठे गेला, दक्षिणेला गेला. आपण खाली आणणार, दक्षिण म्हणत बघा. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, वरची असते पूर्व, सॉरी वरची उत्तर, वरची काय असते बघा, इकडली पूर्व, ही पश्चिम, असं जर काढलं आपण, हे उत्तर आणि हे दक्षिण. ठीक आहे. ओके. आता बघा वरची, वरून खाली आला, दक्षिणेला गेला म्हणजे कुठे गेला, खाली. दक्षिणेला गेला किती, तर दक्षिणेला गेलेला आहे 50 मीटर. त्यानंतर काय म्हटलेलं आहे, दक्षिणेला गेला, त्यानंतर डावीकडे, कोणाकडे, डावीकडे वळला तो, कोणाकडे, डावीकडे. म्हणजे बघा इकडे जर जात असेल तर ही डावी बाजू कोणती आहे, ही आहे. डावीकडे वरून 20 मीटर गेला, किती गेला, 20 मीटर गेला. शेवटी तो उत्तरेला 30 गेला, किती गेला, उत्तरेला 30, इकडे गेला 30. आता बघा जेव्हा आपण 30 ची रेष काढणार असो तर बघा हा 50 आहे, 50 पेक्षा वर जाणार नाही. ठीक आहे. त्यानंतर काय म्हणते, अंतर गेला, जाऊन थांबला, तो सध्या घरापासून कोणत्या दिशेला आहे. बघा आता बघा हा त्याचा घर आहे आणि हा इथं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला दिशा काढायची असेल तर काय करायचं, जिथं याचा घर आहे तिथून काय करायचं, तर अशा रेषा ओढायच्या, अशा रेषा, आडवी रेषा ओढली, उभी रेषा ओढली, त्यानंतर तिरप्या क्रॉसमध्ये ओढायचा. जर बघा हा या रेषेसोबत मॅच होत आहे, बरोबर, आणि हा रेषे जर आपल्याला काढायची असेल तर बघा का कोणती दिशा आहे, बघा वांडरटोंड्या इकडे आला नाही, बरोबर. बघा तर बघा वांडरटोंड्याचा वा, इकडेचा ईशान्य, त्यानंतर आलाचा आग्नेय, नाहीचा नैऋत्य, आग्नेय दिशेला तो आहे. कोणत्या, घरापासून आपल्या कोणत्या दिशेला आहे, आग्नेय. ठीक आहे. आग्नेय या प्रश्नाचं उत्तर आहे आग्नेय, ऑप्शन नंबर सी. ठीक आहे. 8 दिशा असतात बघा विद्यार्थी मित्रांनो, 8ही दिशा आपल्याला माहित पाहिजे. बघा नेहमी आपल्या उजव्या साईडची पूर्व दिशा पकडायची, कोणती, पूर्व, उजव्या साईडची पूर्व दिशा पकडायची, डाव्या साईडची पश्चिम दिशा पकडायची, वरची नेहमी उत्तर पकडायची, खालची नेहमी दक्षिण पकडायची. ह्या झाल्या मुख्य दिशा. मुख्य दिशा किती असतात, तर 4. आणि उपदिशा बघा, उपदिशा करताना काय करायचं बघा, इथून सुरुवात करायची आणि वांडरटोंड्या इकडे आला नाही, याचा अर्थ बघा वाचा वायव्य, ईचा ईशान्य, आचा आग्नेय आणि नचा नैऋत्य, अशा 8च्या 8ही दिशा तुम्हाला माहीत पाहिजे, कारण दिशा चॅप्टरवरील बरेचसे प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये विचारले जातात. ठीक आहे. चला त्याच्यानंतरचा प्रश्न बघा. एक घड्याळ 1 मिनिटाला 30 सेकंद मागे पडते. एक घड्याळ 1 मिनिटाला 30 सेकंद मागे पडते, तर एका दिवसात ते किती मागे पडेल. आता बघा एक घड्याळ एका मिनिटाला, बघा एका मिनिटाला 3 सेकंद, सॉरी एका मिनिटाला 3 सेकंद, एका मिनिटाला 3 सेकंद, तर 60 मिनिटाला गुणिला 60 करू म्हणजे किती सेकंद, तर 3 180 सेकंद मागे पडतो. म्हणजे 180 सेकंद म्हणजे किती मिनिट, तर 3 मिनिट. आपण म्हणू शकतो एका तासाला 3 मिनिट मागे पडते, एका तासाला 3 मिनिट मागे पडते. मग 24 तासाला किती पडेल, तर 24 गुणिला 3 करा म्हणजे 24 त्रिक 72 मिनिट, किती 72 मिनिट मागे पडणार. ठीक आहे. बघा आधी आपण काय केलं, एका मिनिटाला 3 म्हणून आपण तासाचा काढला, मग तास म्हणजे 60 मिनिटाचा 1 तास, मग गुणिला इथं 60 केला तर इथे गुणिला 60 करा म्हणजे 3 180 किती 180 सेकंद. बघा 60 मिनिटामध्ये 180 सेकंद म्हणजे एका तासामध्ये 30 मिनिट, मग एका तासामध्ये 3 मिनिट, सॉरी एका तासामध्ये 3 मिनिट, तर 24 तासामध्ये किती, तर 24 गुणला काय केला आपण 3, 72 मिनिट मागे पडेल. ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर आहे 72 मिनिट. ठीक आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न बघूया.
हा, शेजारच्या व्यक्तीची ओळख करून देताना एक महिला म्हणाली, शेजारचा व्यक्ती कोणीतरी असेल, हा शेजारचा व्यक्ती, या व्यक्तीची ओळख करून देताना महिला म्हणाली, ही महिला म्हणाली, महिला काय म्हणाली बघा, हा एक बघा याच्यामध्ये एक असते व्यक्ती त्याच्याबद्दल बोलणारा आणि एक स्पीकर, म्हणजे कोणतरी बोलत आहे, बोलणारा आणि कुणाबद्दल बोलत आहे हे तुम्हाला समजणे आवश्यक आहे. बघा एका व्यक्तीबद्दल, म्हणजे ह्या व्यक्तीबद्दल ही महिला काय म्हणाली बघा, त्याचे वडील, म्हणजे कोणाचे, याचे वडील, याचे वडील माझ्या वडिलाचे एकुलते एक. बघा माझ्या वडिलाचे म्हणजे स्वतःबद्दल बोलताय, माझ्या वडिलाच्या काय म्हणताय, हे एकुलते एक मुलीचे सासरे, एकुलती एक मुलगी, म्हणजे याचा अर्थ मुलगी, याचा अर्थ बघा माझ्या वडिलाची एकुलती एक मुलगी म्हणजे हे स्वतःच आहे, आणि ह्या काय म्हणताय, याचा वडील माझ्या वडिलाच्या मुलीचा सासरा आहे, म्हणजे हा जो व्यक्ती आहे हिचा सासरा आहे, बरोबर, हिचा काय आहे, सासरा आहे. मग आपल्या सासऱ्याचा मुलगा म्हणजे हिचा कोण होईल, तर पती होईल, नवरा होईल. म्हणजे हा नवरा असेल तर ही कोण असायला पाहिजे, बायको असायला पाहिजे. म्हणजे यांचा संबंध जर आपल्याला काढायचा असेल तर इथं एकच ऑप्शन आहे, नवरा बायको, ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचा उत्तर आहे. त्याच्यानंतर बघा, जर बघा BED याचं दिलेलं आहे 4108. बघा विद्यार्थी मित्रांनो काय दिलेलं आहे, याचं काय असते 2, याचं असते 5 आणि 4, यांचा डबल केलेला बघा. 2 गुणिला किती 2, 4, 5 आणि 5 10, आणि 5 गुणिला 2 किती 10, आणि 4 गुणिला 2 किती 8. म्हणजे हे जे अल्फाबेट दिले आहेत त्यांच्या क्रमांकाला डबल केलेला आहे. मग बघा याच्यामध्ये यम किती असते, तर यम असते 13, मग 13 दुनी किती होईल रे 26. त्यानंतर ई किती असते 5, मग 5 दुनी किती होईल 10. त्यानंतर डी किती असते, डी असते 4, 4 दुनी किती होईल 8. 26 10 8, 26 10 8 म्हणजे ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर आहे. त्याच्यानंतर बघा, हा दिलेल्या आकृतीत त्रिकोण मोजा, त्रिकोण मोजायचं आहे बघा, त्रिकोण मोजायचं आहे. बघा त्रिकोण मोजू आपण विद्यार्थी मित्रांनो. बघा काय करायचं, जर एखादा चौकोनातील त्रिकोण मोजायचे असतील तर काय करायचं बघा, 1 2 3 4, ठीक आहे. याला नंबर दिला, किती नंबर आहे 4, 4 गुणिला करायचं 2 म्हणजे किती झाले 8. मग एका चौकोनातले त्रिकोण किती झाले 8. मग हे 8, हे 8, हे 8 आणि हे 8 किती 4, म्हणजे 8 गुणिला 4 किती झाले 32. म्हणजे 32 तर असायलाच पाहिजे. म्हणजे पहिला ऑप्शन कॅन्सल, दुसरा ऑप्शन कॅन्सल, आता हे 2 राहिले, हे 32 झाले. पण विद्यार्थी मित्रांनो हे जोडल्यामुळे काहीतरी नवीन तयार झालं बघा 32. त्यानंतर बघा हा एक तयार झाला 32, हा किती झाला एक 33, त्यानंतर हा किती झाला 34, ठीक आहे. त्यानंतर बघा इथून सुरू झाला एक 35, त्यानंतर हा झाला 36, त्यानंतर हा बघा 37 आणि हा 38. अशा प्रकारे इथं किती वाढणार, तर इथं वाढणार 6, म्हणून एकूण किती 38. तर याच्यामध्ये त्रिकोण किती असायला पाहिजे, 38 त्रिकोण असायला पाहिजे. ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर आहे 38, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा सकाळ पहाट रात्र. बघा सकाळ पहाट, सकाळच्या आधी काय असते तर पहाट असते, तर रात्रीच्या आधी काय असणार पाहिजे संध्याकाळ. काय असायला पाहिजे संध्याकाळ, ठीक आहे. एकदम सोपा प्रश्न होता, संध्याकाळ. ओके चला त्यानंतरचा प्रश्न बघूया. हा CDQEFR. बघा याच्यामध्ये सी प्लस सी नंतर काय आहे ई आहे, म्हणजे +2 झालेला आहे, नंतर +2 झालेला आहे, +2 म्हणजे आय असणे आवश्यक आहे. बघा त्यानंतर बघा डी नंतर +2 एफ, त्यानंतर +2, त्यानंतर +2 जे असायला पाहिजे. आय जे वाले किती ऑप्शन आहेत, दोन्ही आहे. त्यानंतर बघा क्यू +1 आर, QR यस, त्यानंतर काय असायला पाहिजे टी असायला पाहिजे. IJT काय असायला पाहिजे IJT. या प्रश्नाचं उत्तर आहे बी IJT, ठीक आहे. त्याच्यानंतर बघूया कमी पूर्ण करा म्हणताय. आता बघा विद्यार्थी मित्रांनो इथं मोठ्या संख्येपासून संख्या लहान होत चालली आणि एकदम लहान होत चाललेली नाही, त्याच्यामुळे इथं वजाबाकीच असेल. मग वजाबाकी करत असेल तर फरक काढू आपण. बघा याच्यामधला जर फरक काढला विद्यार्थी मित्रांनो आपण, तर बघा फरक काय असणार आहे 92. बघा मायनस करू 92, 12तून 9 गेले किती
तर 3 हातचा लेख, याच्यामध्ये 3चा फरक आहे. कितीचा फरक आहे? 3चा. त्यानंतर इथून जरी आपण काढला तर बघा 9 मधून 3 गेले 6. कितीचा फरक आहे? 6चा. त्यानंतर कितीचा फरक आहे बघा 9चा फरक आहे. त्यानंतर कितीचा फरक आहे बघा 12चा फरक आहे. त्यानंतर किती असायला पाहिजे? 15चा फरक असायला पाहिजे बघा. मग 12तून 5 गेले 7, हातचाला 1, 47. किती असलं पाहिजे? 7. बघा 3 6 -3 झाले, त्यानंतर -6 झाले, नंतर -9 झाले, नंतर -12 झाले, नंतर -15 व्हायला पाहिजे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए 47. ठीक आहे. नंबर सिरीज आणि नंबर सिरीजचे पोलीस भरतीमध्ये खूप सारे प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. त्यानंतर बघा ऋतू मुस्कानच्या उत्तरेकडे आहे. बघा ऋतू कोणाच्या? मुस्कानच्या. ऋतू मुस्कानच्या उत्तरेकडे असेल म्हणजे मुस्कान. ठीक आहे. मुस्कान याच्या दक्षिणेकडे असणे आवश्यक आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा ऋतू मुस्कानच्या उत्तरेकडे आहे. त्यानंतर बघा उभी आहे रश्मी मुस्कानच्या पूर्वेला. बघा रश्मी मुस्कानच्या पूर्वेला म्हटलंय. बघा रश्मीला मुस्कानच्या पूर्वेला ठेवू. ठीक आहे. रश्मी इथं असायला पाहिजे. रश्मी ठीक आहे इथं असायला पाहिजे. त्यानंतर काय म्हणते? रश्मी मुस्कानच्या पूर्वेला. योगेश रश्मीच्या पश्चिमेला. म्हणजे याचा अर्थ ह्या दोघांच्या मधामध्ये कुठेतरी योगेश असायला पाहिजे. कुठं असायला पाहिजे? ह्या दोघांच्या मधामध्ये. एक मिनिट. ठीक आहे. बघा ह्या दोघांच्या मधामध्ये कुठंतरी योगेश असायला पाहिजे. ठीक आहे. आता बघा एक मिनिट. हा योगेशला आपल्याला मांडायचं आहे. हे रश्मी इथं होती. योगेश कोणाच्या? रश्मीच्या कुठं आहे म्हणते? पश्चिमेकडे. रश्मीच्या पश्चिमेकडे म्हणजे इथं कुठेतरी असायला पाहिजे योगेश. कुठेतरी योगेश असायला पाहिजे. योगेश. ठीक आहे. आता बघा त्यानंतर काय म्हटलेलं आहे? योगेश रश्मीच्या पश्चिमेकडे उभा आहे. प्रिया योगेशच्या दक्षिणेकडे. प्रिया योगेशच्या दक्षिणेकडे. ठीक आहे. प्रिया योगेशच्या दक्षिणेकडे उभी आहे. ऋतूचे स्थान रियाच्या उत्तर पूर्वेला. ऋतूचे स्थान कोणाच्या? ऋतूचे स्थान रिया. ऋतू आणि रिया. ठीक आहे. ऋतूचे स्थान रियाच्या उत्तर पूर्वेला आहे. उत्तर पूर्वेला म्हणजे याचा अर्थ इथं असायला पाहिजे कोण? रिया असायला पाहिजे आणि हे उत्तर पूर्वेला म्हणजे इकडे असायला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर काय म्हणलं आहे? योगेशच्या संदर्भात मुस्कानचे. बघा आधीच उत्तर निघालं होता. आपण खूप सारा पाहत बसलो. योगेशच्या संदर्भात मुस्कानचे स्थान कुठं आहे? योगेशच्या संदर्भात मुस्कानचे स्थान असायला पाहिजे. कुठे आहे? तर पश्चिमेकडे. कुठे असायला पाहिजे? पश्चिमेकडे असायला पाहिजे. बघा पश्चिम दिशा. ऑप्शन डी हा या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा. खालील श्रेणी पूर्ण करा. बघा ही लयबद्ध सिरीज असते. लयबद्ध. बघा याच्यामध्ये लयबद्ध काय? आता आपण जरी पाहिला विद्यार्थी मित्रांनो इथं 3 वेळा सी आलेला आहे. मग इथं 3 वेळा बी यायला पाहिजे. बरोबर. त्यानंतर 3 वेळा ए यायला पाहिजे. ठीक आहे. बघा 3 वेळा बी 3 वेळा सी म्हणजे 3 वेळा सी 3 वेळा बी 3 वेळा ए. त्यानंतर बघा इथं 2 वेळा ए आहे. इथं 2 वेळा सी आहे म्हणजे इथं 2 वेळा बी यायला पाहिजे. बी ए बी आणि बी ए बी वाला कोणता आहे? बी ए बी. हे एकच ऑप्शन आहे. बी ए हा या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. म्हणजे 3 वेळा सी 3 वेळा बी 3 वेळा सी 3 वेळा बी 3 वेळा ए 2 वेळा सी 2 वेळा बी 2 वेळा ए. त्यानंतरची कंटिन्यू ए सी काय तर ए सी बी असायला पाहिजे. ठीक आहे. पण एकच ऑप्शन आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर असणार आहे सी. चला त्यानंतरचा प्रश्न 1-2 प्रश्न राहिले आहेत. बघा 3:36 घड्याळाची आरशातील प्रतिमा किती? बघा विद्यार्थी मित्रांनो घड्याळाची आरशातील प्रतिमा काढायची असेल तर आपण काय करणार? तर 11:60 मधून ही वेळ मायनस करायची. 3:36 बघा 10तून 7 गेले 3 हातचाला 1 2 आणि 11तून 3 गेले 8 वाजून किती मिनिट? तर 23 मिनिट. 8:23 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी घड्याळाची प्रतिमा. पाण्यातील प्रतिमा जर काढायची असेल तर 17:90 किंवा 18:30 मधून वजा करायचं असते. त्यानंतर जर 24 ताशी घड्याळ असेल तर 23:60 मधून वजा करायचं. ठीक आहे.
हे तुम्हाला माहीत पाहिजे. पाण्यातील प्रतिमा, आरशातील प्रतिमा. त्याच्यानंतर बघा शेवटचा प्रश्न राहिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा शेवटचा प्रश्न बघा, आर्मी शब्द लिहिलेला आहे AR, ठीक आहे, ARMY, ठीक आहे. यासाठी काय लिहिलं आहे बघा, 5, 23, 18, 11. याच्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो काय केलेलं आहे, ओके, 5, 23, त्यानंतर 18 आणि 11. बघा याच्यामध्ये हा किती आहे बघा, 1, हा किती आहे, हा आहे 1, हा 18, त्यानंतर किती आहे 13 आणि हे किती आहे तर 25. किती आहे 25. ठीक आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्या आर्मी हा शब्द 5, 52, 31, 81, 1 असा आहे. याला उलट लिहिलेलं आहे. का लिहिलं आहे उलट, बघा उलट लिहिलं बघा. हा 1, हा बघा 1, त्यानंतर हा 1, त्यानंतर हे 8, त्यानंतर हा 1. उलट त्याचा जो क्रमांक आहे तो उलट लिहिला आहे. काय लिहिलं आहे उलट लिहिलं आहे. तुम्ही जर पाहिले याला उलट लिहिलं आहे बघा, काय लिहिलं आहे उलट. याचा क्रमांक बघा 1, 18, 13, 25. बघा हा 1 इथं आहे, म्हणजे इथून जर आपण लिहायला गेला बघा 1, 1, 8, 1, 3, 25. याला उलट लिहिलं बघा, हा लिहिला उलट लिहिलेला आहे, म्हणजे यांच्या नंबरला उलट लिहिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. मग त्याचा नंबर बघा, याचा किती आहे 3, त्यानंतर किती आहे 1, त्यानंतर किती आहे 18, त्यानंतर किती आहे 4. मग याला उलट लिहिलेला आहे. काय लिहिलं आहे उलट, म्हणजे 3 हे इकडे जायला पाहिजे, त्यानंतर 1 यायला पाहिजे, त्यानंतर 1 यायला पाहिजे, त्यानंतर 8 नंतर 4, म्हणजे 48, 11, 3. किती 48, 11, 3, म्हणजे ऑप्शन नंबर डी या प्रश्नाचा उत्तर आहे. बघा मागची संख्या इकडे लिहिली आहे, त्याच्यानंतर हे असं लिहिलेलं आहे, म्हणजे 48, 11, 3 अशा प्रकारे या प्रश्नाचा उत्तर आहे. ठीक आहे. पूर्णचे पूर्ण 25ही प्रश्न आपण याच्यामध्ये विश्लेषण करण्याचा प्रयत्न केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. समोर जे टेस्ट होणार आहेत, जे आपण साप्ताहिक टेस्ट सिरीज घेतो, त्याचे पण विश्लेषण आपण आपल्या RW अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपण देणार आहोत. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त स्टुडंटपर्यंत शेअर करा. तसेच तुम्हाला साप्ताहिक टेस्ट सिरीज स्पेशल पोलीस भरतीकरिता जी आपण घेत असतो, त्याच्यामध्ये जर तुम्हाला टेस्ट सिरीजमध्ये भाग घ्यायचा असेल तर तुम्ही अकॅडमीशी संपर्क साधून आठवड्याच्या दर रविवारी जो पेपर होत असते त्याच्यामध्ये भाग घेऊ शकता. ठीक आहे. तर अशाच प्रकारचे व्हिडिओ आपण आपल्या RW अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर घेत राहू, असाच प्रतिसाद देत राहा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.